वेलकम सक्सेस अकॅडमी 12 स्टुडंट्स ऑनलाईन फिजिक्स लेक्चर. तर लास्ट लेक्चरला आपण सेक्शन 1चा मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स हा जो चॅप्टर आहे की जो आपल्याला ग्रांटेड आहे म्हणजे रिड्युस्ड काढून तो आपण सर्व कव्हर केलेला आहे. याच्यामध्ये आता फक्त दोनच चॅप्टर सेक्शन 1 मधले राहिलेत. एक म्हणजे कायनेटिक थ्योरी ऑफ गॅसेस आणि दुसरं थर्मोडायनॅमिक्स. आता ह्याला दोन्हींना मी वेगळे चॅप्टर मानत नाहीये, कारण तुम्ही मागच्या वर्षीचा 12वीचा सिलेबस जर बघितला तर कायनेटिक थ्योरी ऑफ गॅसेस अँड थर्मोडायनॅमिक्स असं दोन चॅप्टर हा एकच चॅप्टर मध्ये होता. आता फक्त हा अँड शब्द काढून तुमचे दोन वेगळे चॅप्टर तयार केलेत. ठीक आहे, मग आता आपण ते दोन चॅप्टर थोडेसे बाजूला ठेवून म्हणजे सेक्शन 1चे फक्त आता दोन चॅप्टर राहिलेत. सेक्शन 2 कडे आपण यायचं आहे. मी परवाच ग्रुपवरती डिक्लेअर केलं होतं की वी विल स्टार्ट विथ फिजिक्स 12th फिजिक्स सेक्शन 2. आता कायम लक्षात ठेवा, तुम्हाला 11वीला पण थोडासा हा अनुभव आलेला असेल की ऑलवेज PCMB कुठलंही सब्जेक्ट असू दे, जो सेक्शन 2 असतो हा थोडासा फर्स्ट पेक्षा थोडासा अवघड वाटतो, थोडासा कॉम्प्लिकेटेड वाटतो. आता फिजिक्सच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सेक्शन 2 हा सेक्शन 1 पेक्षा थोडासा का किचकट वाटतो? याचं कारण असं आहे की फिजिक्समध्ये नेहमी फर्स्ट पेक्षा सेकंडमध्ये फर्स्टमध्ये थिअरॉटिकल आणि डेरिव्हेटिव्ह पार्ट जास्त असतो आणि सेकंडमध्ये प्रॅक्टिकल ओरिएंटेड जे क्वेश्चन्स आहेत किंवा प्रॅक्टिकल ओरिएंटेड जास्त डेरिव्हेशन्स आहेत त्याचा समावेश जास्त केलेला असतो. आता आपण सेक्शन 2चाच आता पहिला चॅप्टर चालू करूया. सेक्शन 2 मधला जो पहिला चॅप्टर आहे त्याचं नाव आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स. 12वी फिजिक्स सेक्शन 2 त्याच्यामधला जर पहिला चॅप्टर बघितला त्याचं नाव आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स. आता हे नाव आपण आपल्यासाठी नवीन नाहीये. इट इज नॉट न्यू टू अस बिकॉज वी हॅव लर्न्ड द चॅप्टर इलेक्ट्रोस्टॅटिक्स इन 11th मध्ये आपण इलेक्ट्रोस्टॅटिक नावाचा चॅप्टर शिकलेला आहे. आणि तुमच्या आता ह्या नवीन 12वीच्या पुस्तकामध्ये देखील किंवा सिलेबसमध्ये देखील त्यांनी शिकवताना किंवा हा चॅप्टर घेताना असंच घेतलं की तुम्हाला 11वीचं सगळं येतंय इलेक्ट्रोस्टॅटिक्सचं, ते तुम्हाला समजलंय असं समजूनच हा चॅप्टर घेतलाय. पण मला माहितीये की ते सगळं किती जणांना समजले किती जणांना नाही. काहींनी क्लास लावलेला होता, काहींनी क्लास लावलेला नव्हता, काहींनी ते लक्षात आहे, काहींनी विसरलंय. बरोबर, त्याच्यामुळं मी इथं जे आपल्याला रिक्वायर्ड आहे ते 11वीचं रिव्हिजन करून मगच पुढे जाणार आहे. ठीक आहे, सुरू करूया. तर 12वी फिजिक्सचा 8वा चॅप्टर इलेक्ट्रोस्टॅटिक्स. मला इलेक्ट्रोस्टॅटिक हे मी कायम सांगत असतो बघा 11वीच्या विद्यार्थ्यांना. इलेक्ट्रोस्टॅटिक इट इज द कॉम्बिनेशन ऑफ टू वर्ड्स, इलेक्ट्रिक चार्ज प्लस स्टॅटिक. लक्षात घ्या, इलेक्ट्रिक चार्ज प्लस स्टॅटिक इज कॉल्ड एज इलेक्ट्रोस्टॅटिक. मग इलेक्ट्रोस्टॅटिक काय आहे तर लक्षात ठेवा, इलेक्ट्रोस्टॅटिक इज द ब्रँच ऑफ फिजिक्स. लक्षात घ्या, इलेक्ट्रोस्टॅटिक इज अ ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस ऍट रेस्ट. हा शब्द महत्वाचा आहे बघा. इलेक्ट्रोस्टॅटिक नावाची ही जी ब्रँच आहे, फिजिक्स आहेत डिफरंट ब्रँचेस, त्यातली ही कुठली ब्रँच आहे इलेक्ट्रोस्टॅटिक. म्हणून मी काय सांगितलं या ठिकाणी वर्ड तुम्हाला इलेक्ट्रिक चार्ज प्लस स्टॅटिक, अ ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस. म्हणजे याच्यामध्ये आपण इलेक्ट्रिक चार्जेसचा स्टडी करणार आहे. पण ते चार्जेस कसे पाहिजेत ऍट रेस्ट, दॅट इज कॉल्ड स्टॅटिक. इलेक्ट्रिक चार्जेस ऍट स्टॅटिक ऍट रेस्ट म्हणजेच काय असणार इलेक्ट्रोस्टॅटिक. लक्षात घ्या, चार्जेस जर मोशन मध्ये आले काय फ्लो होतो करंट म्हणतो, तरच आपण काय म्हणतो करंट इलेक्ट्रिसिटी. तो आपला पुढचा चॅप्टर असणार आहे. लक्षात ना, म्हणजे थोडक्यामध्ये इलेक्ट्रिक चार्जेस ऍट रेस्टचा आपण जर स्टडी केला तर तो काय असणार इलेक्ट्रोस्टॅटिक असणार आहे. सगळ्यांना चार्जेस माहित आहेत, पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज. इलेक्ट्रिक चार्जचा आपण सिम्बॉल का वापरतो, क्यू वापरतो. इलेक्ट्रिक चार्जचा सिम्बॉल का असतो क्यू, आणि त्याचं SI युनिट का असतं कुलम असतं. SI युनिट का असतं कुलम. सिम्बॉल काय असतो C. हे सगळं मी 11वी मधलं रिवाइज करायला लागलोय. लक्षात आलं? ठीक आहे, मग आता ह्या चॅप्टर मध्ये तुम्हाला बेसिक कुठल्या कुठल्या गोष्टी 11वीच्या लागणार आहेत. तर याच्यामध्ये परमिटिव्हिटी ऑफ डायइलेक्ट्रिक मीडियम, बरोबर, जे नॉन कंडक्टिंग मीडियम असतं त्याला आपण काय म्हणतो डाय इलेक्ट्रिक मीडियम. दोन कंडक्टरच्या मध्ये एक मीडियम असं भरलेलं असतं की जे नॉन कंडक्टिंग असतं, जे करंटला फ्लो करू शकत नाही. बरोबर, त्याला म्हणतो डाय इलेक्ट्रिक मीडियम. आणि त्याला एक असते परमिटिव्हिटी. सो परमिटिव्हिटी ऑफ डायइलेक्ट्रिक मीडियम इट इज डिनोटेड बाय एप्सिलॉन. लक्षात घ्या. आणि त्याचा तुम्हाला जर एअर किंवा व्हॅक्यूम पाहिजे असेल तर हा फॉर्म्युला तुम्हाला माहित पाहिजे, एप्सिलॉन इज इक्वल टू एप्सिलॉन 0 के. लक्षात घ्या, एप्सिलॉन इज इक्वल टू एप्सिलॉन 0 के. हा एप्सिलॉन कसाचा आहे गिव्हन मिडियमचा आहे, अदर दॅन एअर किंवा व्हॅक्यूम.
झिरो लागलं की समजायचं एअर किंवा व्हॅक्यूम. आणि के काय आहे की डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. त्या मीडियमचा तो काय असतो डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. आणि एअर आणि व्हॅक्यूम साठी के किती असतो 1 असतो. एअर आणि व्हॅक्यूम साठी के किती असतो 1 असतो. सगळ्यांना लक्षात आलं. तर बघा परमिटिव्हिटी ऑफ डायलेक्ट्रिक मीडियम इट इज डिनोटेड बाय एप्सिलॉन. हे एनी अदर मीडियम आहे बरोबर. आणि असं करून जर तुम्हाला एअर किंवा व्हॅक्यूम मध्ये करायचं असेल तर एप्सिलॉन इज इक्वल टू नेहमी एप्सिलॉन 0 के न मल्टिप्लाय केलं एप्सिलॉन 0 ला के न मल्टिप्लाय केलं की तुम्हाला काय मिळतो एप्सिलॉन. नुसतं एप्सिलॉन असेल तर एनी अदर मीडियम आणि तर पाय 0 लावलं तर काय असणार एअर किंवा व्हॅक्यूम. के इज द डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आणि एअर किंवा व्हॅक्यूम साठी के 1 असतो. इतर कुठं तुम्ही मीडियम जर घेतलं तर त्यासाठी के ची व्हॅल्यू काहीतरी असणार लक्षात. पण या ठिकाणी एअर किंवा व्हॅक्यूम असेल के इज इक्वल टू 1. माझ्या मते हे मी बरंचसं 11वीचं जेवढं प्लॅटफॉर्म तयार करता येईल तेवढं करायला लागलोय. आता 11वीमध्ये आपण एक लॉ शिकलो होतो त्याचं नाव होतं गॉस लॉ. गॉस इज द नेम ऑफ सायंटिस्ट, ग्रेट सायंटिस्ट आहे. त्यानं असा लॉ यूज करून दिला की त्यामुळे पुढचे बरेचसे कन्सेप्ट काय झाले एकदम इझी झाले. मग काय होता गॉस लॉ. तर लक्षात गॉस लॉ कशासाठी आहे तर सगळ्यात पहिला म्हणजे चार्जेस कसे असणार स्टॅटिक असणार आहे. आता आपण चार्ज कुणाला सप्लाय करणार आहोत इन्सुलेटरला का कंडक्टरला सांगा बघू. करेक्ट. आपण चार्ज सप्लाय कशावरती करणार आहे कंडक्टरवरती करणार आहे. मग मला सांगा माझ्याकडे एनी शेप कंडक्टर आहे. हा दिसतोय तुम्हाला. हा समजा कुठला तरी मेटलचा पार्ट आहे असा आपण पकडा आणि ह्याला कुठलाही शेप आहे दॅट इज कॉल्ड एनी शेप. आणि ह्याला आपण काय सप्लाय केले बघा पॉझिटिव्ह चार्ज सप्लाय केलाय बघा. क्यू म्हणजे काय चार्ज. कुठला चार्ज सप्लाय केला याला पॉझिटिव्ह चार्ज. जसं आपण मोबाईल चार्जिंग लावल्यावरती बरोबर आपण जेव्हा पिनचं बटन चालू करतो स्विचचं बटन चालू करतो त्यावेळेला चार्जेस बॅटरीवरती जाऊन पडत असतात बरोबर डिपॉझिट होत असतात. तसं याच्यावरती आपण एनी शेप कंडक्टर आहे याच्यावरती चार्जेस काय करावले आपण सप्लाय करावले. लक्षात ठेवा हे चार्जेस जे आहेत हे चार्जेस नेहमी लक्षात ठेवा कुठं असतात फक्त सरफेसवरती डिस्ट्रीब्यूट होतात. हे मी सांगवले सगळं एमसीक्यू पॉइंट आहे बरोबर आहे. दी सप्लाइड चार्जेस ओनली डिपॉझिटेड ऑन सरफेस ऑफ कंडक्टर. लक्षात घ्या कंडक्टरच्या आतमध्ये चार्जेस 0 त्यामुळे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती असते 0 किंवा इलेक्ट्रिक फील्ड 0 असतं. हे कायम लक्षात ठेवा. इलेक्ट्रिक चार्जेस आर डिपॉझिटेड ओनली ऑन सरफेस ऑफ द कंडक्टर. कंडक्टरच्या फक्त सरफेसवरती असतं. कंडक्टरच्या आतमध्ये इनसाइड कंडक्टर चार्जेस 0 म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड 0 म्हणजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय असते 0 असते. हे कायम लक्षात ठेवा बरोबर. मग लक्षात ठेवा ज्यावेळेला आपण चार्जिंग करणार आहे त्यावेळेला चार्जेस कुठं असणार आहे सरफेसवरती. मग सरफेसच्या भोवती काय असणार इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे. इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे म्हणजेच काय असणार आहे इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स असणार आहे बरोबर. आणि इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सची संख्या मोजली की त्यालाच आपण काय म्हणतो इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणतो. सो मॅग्नेटिक फ्लक्स असतात तसं काय असतात इलेक्ट्रिक फ्लक्स असतात. लक्षात घ्या सरफेसवरती काय आहेत चार्जेस आहेत. चार्जेस आहे म्हणजे सराउंडिंगला काय असणार आहेत इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे. इलेक्ट्रिक फील्डचा सोर्स कोण असणार इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स. इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सची संख्या जर आपण मोजली पर युनिट त्यालाच काय म्हणतो इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणतात. लक्षात त्यालाच आपण काय म्हणतो इलेक्ट्रिक फ्लक्स. आणि गॉस लॉ काय होता हा इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू काय असतंय क्यू अपॉन एप्सिलॉन 0. हा आहे आपला 11वीचा गॉस लॉ. आणि हे तुम्हाला येत आहे असं समजून त्यांनी तो सिलेबस डिझाईन केलाय. पण मी सगळं तुमचं काय करावलोय क्लिअर कन्सेप्ट क्लिअर करावलोय. कारण लक्षात ठेवा आता इथून सगळे चॅप्टर प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहेत बरोबर. फंडामेंटल थ्योरेटिकल आहेत म्हणजे थोडक्यात तुमचं रेग्युलर ऍक्सलरेशन फोर्स व्हेलॉसिटी असे चॅप्टर्स नाही आहेत. त्यामुळे ते समजून सांगताना सुद्धा आम्हाला थोडंसं इझिली समजून सांगण्यासाठी खूप प्रयत्न करायला लागणार आहे असेल. तर मी माझा जेवढा प्रयत्न आहे आपल्या क्लासच्या विद्यार्थ्यांचा कन्सेप्ट हा नेहमी त्याप्रमाणे क्लिअर करत असतो. त्यामुळे लक्षात घ्या एनी शेप चार्जेसला आपण चार्ज सप्लाय केला युनिफॉर्म चार्ज. तो चार्ज कुठं सप्लाय झालेला आहे सरफेसवरती सप्लाय झालेला आहे. तर चार्जेस ओनली ऑन सरफेस. आतमध्ये नेहमी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी 0 असते. मग ह्याच्या भोवती काय असणार इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड कशामुळे असतं इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स. इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सची संख्या म्हणजेच काय असतं इलेक्ट्रिक फ्लक्स असतं. म्हणजेच काय असतं इलेक्ट्रिक फ्लक्स असतं. इलेक्ट्रिक फ्लक्सला सिम्बॉल फाय. मग आता गॉस लॉ काय सांगतो गॉस लॉ सांगतो इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू काय असतं इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू काय असतं चार्ज अपॉन एप्सिलॉन 0 क्यू अपॉन एप्सिलॉन 0. लक्षात. आणि लक्षात ठेवा बाय डेफिनेशन जर आपण बघायला गेलो तर इलेक्ट्रिक फ्लक्सचा फॉर्म्युला आहे लाईन इंटिग्रल. आता नुसतं हे काढलं इंटिग्रल लाईन इंटिग्रल म्हणजे काय क्लोज सरफेसवरती. लक्षात ठेवा हा नेहमी कसं सरफेस कसा पाहिजे क्लोज पाहिजे कुठं ओपन नाही पाहिजे. क्लोज सरफेसवरती तुम्ही जर ए बार डॉट डीएस बार केलं बघा दोन वेक्टर आहेत
वेक्टर असेल तर क्रॉस असते किंवा डॉट असते. आपण अकरावीमध्ये शिकलो तर या ठिकाणी काय आहे, डॉट आहे बघा. म्हणजे थोडक्यात त्याचं जर मला करायचं झालं तर इंटिग्रेशन कशावरती, पूर्ण क्लोज सरफेसवरती. याला म्हणायचं लाईन इंटिग्रल. ई बारचं ई होणार, डेस बारचं डीएस, आणि दोघातला अँगल असतो. तर डॉट असेल तर काय असते, कॉस थिटा असते. 11वी आठवते. क्रॉस असेल तर साइन थिटा आणि डॉट असेल तर कॉस थिटा. हे झाले वेक्टर फॉर्म, हा झाला स्केलर फॉर्म. हे झाली बाय डेफिनेशन आणि हे झालं बाय गॉस लॉ. हे दोन्ही कशाबद्दल आहेत, इलेक्ट्रिक फ्लक्स बद्दल आहेत. बरोबर, इलेक्ट्रिक एनी शेप कंडक्टरच्या सराउंडिंगला असणार इलेक्ट्रिक फ्लक्स बद्दल आहे. हा गॉस लॉ झाला. आणि हे एनी शेपच्या बेसिक डेफिनेशन वरून आलेला फॉर्म्युला. त्यामुळे हा फायचा फॉर्म्युलासाठी तुम्ही हे किंवा हे दोन्ही युज करू शकता. पण लक्षात ठेवा, टोटल सगळ्या क्लोज सरफेसवरती काय आहे, इंटिग्रेशन घ्यायचं आहे. मग त्याचा आपण वापर कसं करायचं बघायचंय. मग आपण हा जो ग्रॉस लॉ शिकलो आपण, Q इज इक्वल टू ए फॉर एनी क्लोज सरफेस, बरोबर, इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू काय असतं, Q अपॉन एप्सिलॉन 0 व क्लोज सरफेस. बरोबर आहे का. हा जो गॉस लॉ आहे तो गॉस लॉ आपण वेगळ्या ठिकाणी वापरायचा आहे. त्यालाच काय म्हणतो आपण, ऍप्लिकेशन ऑफ गॉस लॉ. युजेस व्यवहारातला उपयोग यालाच आपण काय म्हणतो, ऍप्लिकेशन्स. मग त्या ठिकाणी आपण गॉस लॉचं ऍप्लिकेशन युज करणार आहे. तर बेसिकली गॉस लॉचे येतात आपल्या सिलेबसला 3 ऍप्लिकेशन्स आहेत. बरोबर, तर लक्षात ठेवा, गॉस लॉचा वापर करून आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे थोडक्यात ई बार हुडकू शकतो, ई हुडकू शकतो. बाय युझिंग गॉस लॉ वी कॅन डिटरमाइन इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. म्हणजे ईची व्हॅल्यू आपण, ईचा फॉर्म्युला, ईचं एक्सप्रेशन आपण हुडकू शकतो. पण कुठं कुठं आता वेगवेगळे शेप आहेत बघा. ड्यू टू चार्ज स्पियर, या ठिकाणी स्पियर कसा असणार, या ठिकाणी शेप कसा, मेन कंडक्टर कसा असणार आहे, स्पियर, आणि त्याला काय केलेलं असणार आहे, चार्जिंग. म्हणजे समजा हा जो स्पियर आहे त्याला चार्ज केलं, त्याच्या भौतिक किती इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असेल ते आपण हुडकू शकतो. म्हणजे ईचा फॉर्म्युला हुडकू शकतो युझिंग गॉस लॉ. त्यानंतर दुसरा कुठला शेप आहे बघा, दुसरा इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू चार्ज लॉंग स्ट्रेट वायर. आता लॉंग स्ट्रेट वायर म्हणजे लक्षात ठेवा अशा प्रकारे झालं. बरोबर, आणि ह्याला काय केलं आपण, चार्जिंग केले. म्हणजे लक्षात ठेवा एक प्रकारे हा काय झाला, सिलेंडर. जुन्या सिलेबसला ह्याला आम्ही काय म्हणतो, सिलेंडर. कारण लॉंग स्ट्रेट वायर म्हणजेच काय झालं, सिलेंडर. तर ह्याच्या सराउंडिंगला किती इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आहे हे देखील आपण काढू शकतो. त्यानंतर तिसरा ऍप्लिकेशन काय आहे, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू चार्जड इन्फायनाइट लॉंग प्लेन शीट. लक्षात घ्या, चार्जड इन्फायनाइट लॉंग प्लेन शीट म्हणजे एक खूप अशी इन्फायनाइट लॉंग काय प्लेन शीट आहे, त्याला आपण काय केलं, चार्जिंग केलं. लक्षात, तर लक्षात ठेवा ह्याच्या सराउंडिंगला किती इंटेन्सिटी असणार आहे ते आपण काय करू शकतो, डिराईव्ह करू शकतो. हे 3 ऍप्लिकेशन्स आहेत. आणि हे 3 ऍप्लिकेशन्स कोणाचे आहेत, गॉस लॉचे आहेत. आणि युझिंग दिस 3 ऍप्लिकेशन म्हणजे थोडक्यात हे 3 ऍप्लिकेशन म्हणजेच आपले 3 क्वेश्चन्स आहेत. हे 3 मोठे डेरिव्हेशन्स आहेत. लक्षात घ्या, मी काय सांगतो लक्षात आलं. म्हणजे 11वीमध्ये आपण गॉस लॉ बघितला, त्याचं ऍप्लिकेशन आता आपण बघतोय 12वीमध्ये. आणि 12वीमध्ये हे 3 ऍप्लिकेशन्स म्हणजेच काय आहेत, 3 डेरिव्हेशन्स आहेत. थोडक्यात इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आउटसाइड चार्ज स्पियर, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आउटसाइड लॉंग स्ट्रेट वायर म्हणा किंवा सिलेंडर म्हणू शकतात, किंवा सराउंडिंग द चार्ज इन्फायनाइट प्लेन शीट. हे 3 ऍप्लिकेशन्स म्हणजेच 3 क्वेश्चन्स आहेत, 3 डेरिव्हेशन्स आहेत. त्यातला आता आपण पहिलं घेऊया. हा क्वेश्चन कसा असं सांगा, डिराईव्ह अन एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. कसा असणार बा क्वेश्चन, डिराईव्ह अन एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू चार्ज स्पियर. कसा असणार आहे, ड्यू टू चार्ज स्पियर. मग त्यासाठी आता काय लक्षात ठेवूया, तिन्हीमध्ये पण एक टेक्निक लक्षात ठेवायचं. ह्याच्यामध्ये आपण नेहमी एक डायग्राम काढणार, एक मेन कंडक्टर असणार आहे आणि दुसरा इमेजिनरी कंडक्टर काढणार आहे. बघा, हे मी आता तुम्हाला कुठेही पुस्तकात नाही, हे अनुभवात आलेल्या गोष्टी आहेत. आणि ते अनुभव आम्ही तुम्हाला, जे अनुभव यायला आम्हाला काही वर्ष लागले ते आम्ही तुम्हाला काही मिनिटांमध्ये द्यायचा प्रयत्न करत असतो. म्हणून लेक्चरमध्ये कॉन्सन्ट्रेशन गरजेचं असते. तर अशा तिन्हीमध्ये पण मेन कंडक्टर असणार आहे. त्या मेन कंडक्टरच्या साठी आपण डेरिव्हेशन सोडवण्यासाठी त्या मेन कंडक्टरच्या सराउंडिंगला एक कंडक्टर इमॅजिन करणार आहे. आणि जो आपण कंडक्टर इमॅजिन करणार आहे त्याला काय म्हणायचं, गॉशियन सरफेस म्हणायचं. लक्षात घ्या, आणि जो आपण शेप इमॅजिन करणार आहे मेन कंडक्टरच्या भोवती जो इमॅजिन करणार आहे हा झाला मेन कंडक्टर. आणि समजा मी याच्या भोवती अनेक सिलेंडर पकडला, हा इमॅजिनरी असणार आहे. लक्षात ठेवा, तर ह्या तिन्हीमध्ये पण आपण असं करायचं आहे की एक मेन कंडक्टर असणार आहे आणि एक मेन इमॅजिनरी सरफेस असणार आहे. त्याला काय म्हणायचं, गॉशियन सरफेस. बरोबर आहे, हे झाला एक टेक्निक. दुसरं टेक्निक म्हणजे एक आपण डेरिव्हेशन जॉमेट्रीनं काढणार आहे. एक डेरिव्हेशन कशानं काढायचं, जॉमेट्रीनं. आणि एक डेरिव्हेशन कशानं काढायचं, गॉस लॉनं. असं फायचं एक डेरिव्हेशन कशानं काढायचं, इलेक्ट्रिक फ्लक्सचं गॉस लॉनं काढायचं. एक काढायचं जॉमेट्रीनं. दोन्ही इक्वेशन 1 आणि 2 कम्पेअर केली की तुम्हाला काय मिळू शकते, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी मिळू शकते. लक्षात, आता मी जे काय म्हणतोय तुम्हाला ऍक्च्युली मी जेव्हा डेरिव्हेशन सोडवलं तेव्हा कळेल. ठीक आहे, मग आता आपण पहिला शेप कुठला घ्यायचा आहे, तर पहिला शेप घ्यायचा आपण
चार्ज हॉलो स्पियर. आता स्पियर लक्षात ठेवा भरीव नाहीये, हा पोकळ आहे, असेल हॉलो स्पियर आहे. मग आता क्वेश्चन कसा असेल सांगा. डिराइव एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू चार्ज हॉलो स्पियर. एक हॉलो स्पियर आहे, सगळ्यात पहिला म्हणजे शेप महत्वाचा आहे, त्याच्या बाहेरची काय काढायची, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काढायची आहे. मग आता इथं मी एक मेन कंडक्टर दाखवलाय बघा, हा एक स्पियर दाखवलाय. बरं, ह्या स्पियरला चार्जिंग केलंय बघा, किती चार्ज दिलाय आपण, क्यू एवढा चार्ज दिलाय. बरं, मी मगाशी सांगितलं की चार्ज नेहमी कुठं असतात, सरफेसवरती असणार. एक हॉलो स्पियर आहे, त्याला आपण चार्ज सप्लाय केला, युनिफॉर्म चार्ज सप्लाय केला क्यू, म्हणजे सर्वत्र या ठिकाणी सरफेसवरती चार्ज पॉझिटिव्ह चार्ज क्यू असणार आहे. आतमध्ये चार्ज किती असणार आहे, 0. त्यानंतर लक्षात ठेवा, जो मेन आपण स्पियर घेतलाय त्याची रेडियस आहे कॅपिटल आर. लक्षात ठेवा त्याची रेडियस किती आहे, कॅपिटल आर आहे. बरोबर, मग लक्षात इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रिक चार्ज आहे, त्यामुळे याच्या भोवती काय इलेक्ट्रिक फील्ड असणार. इलेक्ट्रिक फील्डची आहे म्हणजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असणार. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी सर्व दिशेमध्ये असणार. ते कसं असणार आहे, सरफेसला परपेंडिक्युलर बाहेर पडले. कसं बाहेर पडले, सरफेसला नॉर्मली, सरफेसला सर्व दिशेमध्ये इलेक्ट्रिक इंटेन्सिटी बाहेर. ही झाली इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन. चालेल, मग आता आपल्याला याच्या भोवती इलेक्ट्रिक फील्डचं एक्सप्रेशन डिराइव्ह करायचं. मग त्यासाठी हा झाला मेन, हा काय झाला मेन स्पियर. आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला आणखीन एक स्पियर काय करणार आहे, इमॅजिन करणार. दिसते का बघा सगळ्यांना, हा एक मी डॉटेड काढलाय, हा एक मी आणखीन एक स्पियर इमॅजिन केलाय. पण लक्षात ठेवा ह्या दोघांचं वैशिष्ट्य काय, तर हा स्पियर आणि हा स्पियर या दोघांचं सेंटर कसं आहे, सेम आहे. हा स्पियर आणि हा स्पियर या दोघांचं सेंटर कसं आहे, सेम आहे. आणि सेंटर सेम असेल तर त्याला आपण काय म्हणतो, कॉन्सेंट्रिक म्हणतो. जर सेंटर सेम असेल त्याला आपण काय म्हणतो, कॉन्सेंट्रिक. तर हे दोन काय झाले, कॉन्सेंट्रिक स्पियर झाले. बरोबर, हा रिअल मधला ऍक्च्युअल स्पियर आहे आणि हा आपण काय केलाय, इमॅजिन केलाय. तर ह्याची रेडियस असणार आहे स्मॉल आर. तर लक्षात ठेवा, जो आपण इमॅजिन केलाय त्याची रेडियस किती असणार आहे, स्मॉल आर. मग ह्याच्या सरफेसवरती आपण एक पॉईंट पकडला बघा, पी. त्याच्या सरफेसवरती आपण एक पॉईंट पकडला पी. बरं, आणि ह्याच्या भोवती आपण स्मॉल एरिया पकडणार. ह्या चॅप्टरमध्ये स्मॉल एरियासाठी शब्द वापरायचा डीएस. प्रत्येक चॅप्टरची स्वतःचे काही सिम्बॉल्स ठरलेले असतात. तसं लक्षात ठेवा, ह्या चॅप्टरमध्ये स्मॉल एरियासाठी शब्द कुठला वापरायचा, डीएस. तर लक्षात ठेवा, वी इमॅजिन अ गॉशियन सरफेस. इथं आपण एक गॉशियन सरफेस इमॅजिन केला बघा. इमॅजिन अ गॉशियन सरफेस इन द फॉर्म ऑफ कॉन्सेंट्रिक स्पियर. इन द फॉर्म ऑफ कॉन्सेंट्रिक स्पियर. ह्याचा आणि याचं सेंटर कसं आहे, सेम आहे. आपण त्यामुळे डॉटेड काढले. हा कॉन्सेंट्रिक स्पियर आपण इमॅजिन केला. त्याची रेडियस किती असणार आहे, त्याची रेडियस आहे स्मॉल आर. मेन स्पियरची रेडियस आहे कॅपिटल आर, याची किती आहे, स्मॉल आर आहे. मग आपण ह्याच्या सरफेसवरती एक पॉईंट घेतला पी, म्हणजे किती डिस्टन्स झालं, आर असणार, कारण रेडियस कितीची, स्मॉल आर. तर हा आर एवढ्या डिस्टन्स वरती घेतला, स्मॉल आर एवढ्या डिस्टन्स वरती घेतला आणि ह्याच्या भोवती आपण एक स्मॉल एरिया इमॅजिन केला. त्याची एरिया किती आहे, डीएस. स्मॉल एरिया, एलिमेंटचा स्मॉल एरिया किती आहे, डीएस. आता मला सांगा, ह्याचा परपेंडिक्युलर वेक्टर म्हणजे डीएस बार आणि ई बार हे दोन्ही कसे आहेत, एका दिशेमध्ये आहेत. लक्षात. तर ह्या पीच्या भोवती, पी मधून इलेक्ट्रिक इंटेन्सिटी नॉर्मली बाहेर पडाली आणि याचा नॉर्मल जो वेक्टर आहे तो पण असणार. त्यामुळे डीएस बार आणि ई बार हे दोन्ही कसे आहेत, एकाच दिशेमध्ये येतो बघा. हे दोन्ही कसे एकाच दिशेत, एकाच दिशेत असेल तर थिटा किती असतो, 0. आणि कॉस झिरोची व्हॅल्यू किती असते, 1 असते. कॉस झिरोची व्हॅल्यू किती असते, 1 असते. हे सगळ्यांना लक्षात ठेवा. मग आता मगाशी मी सांगितल्याप्रमाणे इलेक्ट्रिक इंटेन्सिटीसाठी एक आपला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी डिराइव्ह करण्यासाठी एक आपला झाला मेन स्पियर आणि एक झाला इमॅजिनरी, ह्याला म्हणायचं गॉशियन सरफेस. चला, मग आता दुसरं टेक्निक मी वापरणार. ह्या ठिकाणी मी बाय जॉमेट्री फ्लक्सची एक डेरिव्हेशन काढणार आणि बाय गॉस लॉ एक काढणार. दोन्ही काय करणार, मी इक्वेट करणार. ठीक आहे. मग आता मला सांगा, आता इथं सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिग्मा इज द सरफेस चार्ज डेन्सिटी. बघा, वेगवेगळे शब्द यायला चालू झाले. आता तुम्हाला कळलं असेल की मी जो फिजिक्स सेकंड वेगळा वेगळा म्हणतो तो का, ठीक आहे, हरकत नाही. वेगळा याचा अर्थ अशक्य किंवा इम्पॉसिबल असं काय नाही आहे, फक्त तुम्हाला ते माहित होणं गरजेचं आहे. तर लक्षात ठेवा, चॅप्टरमध्ये आणखीन एक गोष्ट सारखी लागणार आहे, सिग्मा. सिग्माला नेहमी काय पकडायचं, सरफेस चार्ज डेन्सिटी. सरफेस चार्ज डेन्सिटी म्हणजे काय हो, लक्षात ठेवा, चार्ज अपॉन एरिया. चार्ज पर युनिट एरिया ह्यालाच काय म्हणतात, सरफेस चार्ज डेन्सिटी. म्हणजे ह्या केसमध्ये जर बघायला गेलं, लक्षात ठेवा, चार्ज किती आहे, क्यू. आपण ह्याला चार्ज किती केले, क्यू चार्ज केले, युनिफॉर्म चार्ज केले, क्यू चार्ज केले. चार्ज अपॉन काय असणार, एरिया. पण लक्षात ठेवा, या ठिकाणी एरिया कोणाचा आहे, स्पियरचा एरिया. मग स्पियरचा एरिया जो असतो तो काय असतो सांगा, सर्कलचा असेल तर पाय स्क्वेअर. सगळ्यांना 10वीला खूप चांगले मार्क आहेत ना, बरोबर आहे ना, सगळ्यांना 10वीला खूप चांगले मार्क आहेत. मग मला सांगा, सर्कलचा एरिया जर पाय स्क्वेअर असेल तर स्पियरचा एरिया काय असायचं,
तर स्पिअरचा एरिया जो असणार आहे तो 4 पाय आर स्क्वेअर असणार आहे. स्पिअरचा एरिया काय असणार आहे 4 पाय आर स्क्वेअर. म्हणून जर तुम्ही मेन स्पिअर घेतला तर त्याचं काय होणार आहे 4 पाय आर स्क्वेअर. आर मी कॅपिटल घेतलाय मग म्हणजे ओरिजिनल याचं घेतलंय. लक्षात. तर हा आपला काय झाला हा आपला काय झाला सिग्मा जर सर्किटच्या डेन्सिटी. याच्यावर क्यूचा फॉर्म्युला सांगा भाऊ. क्यू इज इक्वल टू काय होणार 4 पाय आर स्क्वेअर डिवाइडला इकडे गेली की मल्टिप्लायला. सो सिग्मा इंटू 4 पाय आर स्क्वेअर. काय झालं या ठिकाणी फॉर्म्युला क्यूचा फॉर्म्युला झाला सिग्मा इंटू 6 नाही आहे हे सिग्मा आहे. सिग्मा इंटू 4 पाय आर स्क्वेअर. ठीक आहे. त्यानंतर मला सांगा या ठिकाणी आपण एक स्पिअर इमॅजिन केलाय बरोबर. त्याला म्हणतो गॉसियन सरफेस. तो कसा आहे कॉन्सन्ट्रिक आहे. इथनं इंटेन्सिटी बाहेर पडायला लागले. मग आता मला लक्षात ठेवा आपल्याकडं मेन फॉर्म्युला मला सांगा फायचा काय असणार आहे. फायचा मेन फॉर्म्युला ई बार डॉट काय असणार आहे डीएस बार. आणि टोटल क्लोज सरफेस वरती घेतलं हे झालं फक्त डीएस वरती. आणि पूर्ण जर मी सरफेस वरती घेतलं पूर्ण ह्या सरफेस वरती जर घेतलं तर त्याचं काय असणार आहे इंटिग्रेशन. त्याला आपण म्हणतो लाईन इंटिग्रेशन. पूर्ण सर्कल क्लोज सरफेसवर असेल तर फक्त त्याला असं राऊंड दाखवायचं. ठीक आहे. सो फाय इज इक्वल टू आता मला सांगा चार्ज कसा आहे. चार्ज कसं युनिफॉर्म आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड कसं असणार युनिफॉर्म असणार. चार्ज कसा आपण केलाय असं Q1 Q2 Q3 कमी जास्त नाही एकसारखा चार्ज आहे. त्यामुळे क्यू कसा आहे कॉन्स्टंट आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड पण काय असणार कॉन्स्टंट. मग आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये की जर काय असेल मला सांगा जर डॉट असेल तर काय असतं कॉस थिटा वापरायचं. म्हणजे आता ह्याचं मी आता करताना काय करणार बघा इंटिग्रेशन बरोबर. ह्याचं मी काय करणार आता इंटिग्रेशन करणार आहे. याचं इंटिग्रेशन करत असताना क्लोज सरफेस वरती ई डॉट बद्दल काय असणार कॉस थिटा असणार. सो ई डीएस आणि काय असणार कॉस थिटा. पण मला सांगा हे दोन्ही कुठे आहेत एकाच लाईनमध्ये आहेत. त्यामुळे दोघात अँगल किती असणार आहे 0 आणि कॉस 0 किती असतो 1. त्यामुळे आता मी इलेक्ट्रिक फ्लक्स बद्दल काय लिहू शकतो सांगा. मी इलेक्ट्रिक फ्लक्स बद्दल लिहू शकतो इंटिग्रेशन ई डीएस. इथं कॉस 0 1 लिहायची गरज नाही. आता मला सांगा इंटिग्रेशनची पहिली स्टेप काय हो झाले 11वीच्या बराच आपल्या मुलांना माहिती आहे. कॉन्स्टंट रूम बाहेर काढा. चार्ज कॉन्स्टंट असल्यामुळे इंटेन्सिटी पण काय आहे युनिफॉर्म आहे. युनिफॉर्म म्हणजे कॉन्स्टंट. त्यामुळे हा कॉन्स्टंट झाला हा बाहेर आहे ना. त्यामुळे फाय इज इक्वल टू काय होणार सांगा ई इंटिग्रेशन डीएस. आता डीएस म्हणजे काय मला सांगा. डीएस म्हणजे मला सांगा स्मॉल एरिया. डीएस म्हणजे स्मॉल एरिया. आणि इंटिग्रेशन म्हणजे काय लक्षात ठेवा म्हणजे काय सर्व असं मी अनेक जर जोडले तर पूर्ण एरिया तयार होणार. पूर्ण एरिया म्हणजे काय झाला स्पिअर झाला इमॅजिनरी स्पिअर झाला. आणि इमॅजिनरी स्पिअरचा एरिया स्पिअरचा एरिया म्हणजे काय झाला 4 पाय आर स्क्वेअर. मी काय लिहिणार बट डीएस म्हणजे इमॅजिनरीचा एक तुकडा आहे. आणि पूर्ण इंटिग्रेशन केलं तर मला पूर्ण स्पिअर मिळणार आहे. आणि तो स्पिअरचा एरिया काय असणार 4 पाय आर स्क्वेअर. तर मी स्मॉल वापरला बघा काय वापरला स्मॉल. त्यामुळे तो फाय इज इक्वल टू इथे काय होणार सांगा ई. आणि इंटिग्रेशन बद्दल काय लिहिणार मी 4 पाय आर स्क्वेअर. या इंटिग्रेशन बद्दल मी काय लिहिलं बघा 4 पाय आर स्क्वेअर लिहिलं. या इंटिग्रेशन बद्दल मी काय लिहिलं 4 पाय आर स्क्वेअर. लक्षात आलं. मग आता मला सांगा हे आपण जे लिहिलं हे कशामुळे काढलं हे आपण जॉमेट्रीवरून काढलं. हे कशावरून आपण काढलं जॉमेट्रीवरून. आता असंच काढायचं गॉस लॉ वरून बरोबर. आता इथे मी काढतो बट गॉस लॉ काय सांगतो आठवतंय मग मी तुम्हाला गॉस लॉ सांगितला. गॉस लॉ काय सांगतोय ओव्हर क्लोज सरफेस कुठलाही क्लोज सरफेस असू दे ओव्हर क्लोज सरफेस बरोबर आहे का इलेक्ट्रिक फ्लक्स काय असतात क्यू अपॉन एप्सिलॉन 0 असणार. क्यू अपॉन एप्सिलॉन 0. सो फाय इज इक्वल टू आता क्यू ची व्हॅल्यू जी आहे ते आपण इथं टाकू शकतो बघा. क्यू ची व्हॅल्यू इथे काय आहे सिग्मा इंटू 4 पाय स्क्वेअर टाकू शकतो. क्यू ची व्हॅल्यू मी काय टाकू शकतो सिग्मा इंटू 4 पाय स्क्वेअर टाकू शकतो बरोबर. क्यू ची व्हॅल्यू काय टाकू शकतो आपण सिग्मा इंटू 4 पाय स्क्वेअर पण टाकू शकतो बरोबर. किंवा मला सांग या ठिकाणी क्यू ची व्हॅल्यू मी अजूनही काय टाकू शकतो शेवटून आपण क्यू ची व्हॅल्यू घेऊ शकतो. मला सांगा काय घेऊ शकतो किंवा फाय बद्दल काय लिहू क्यू बद्दल आपण काय लिहू शकतो सांगा. फाय बद्दल काय लिहू शकतो क्यू अपॉन एप्सिलॉन 0 सॉरी. बट गॉस लॉ काय सांगतो ओव्हर क्लोज सरफेस फ्लक्स किती असतात टोटल फ्लक्स क्यू अपॉन एप्सिलॉन 0. हे इक्वेशन नंबर 2 म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे बाय जॉमेट्री ह्याच्या जॉमेट्रीवरनं आपण सोडवत इक्वेशन 1 काढलं फायचं मिळालं बरोबर. आणि ह्या ठिकाणी आता मला मिळालं इक्वेशन 2. हे दोन्ही कोणाचे आहेत एकाच सरफेसचं फाय आहे म्हणजे एलएचएस काय आहे सेम. म्हणून सांगितलं टेक्निक कम्पेअरिंग इक्वेशन नेहमी एक जॉमेट्रीवरनं काढायचं एक गॉस लॉवरनं काढायचं. कम्पेअरिंग इक्वेशन 1 and 2. आता दोघांचे पण एलएचएस सेम होतं मग आरएचएस मी इक्वेट करतो. आता मला सांगायचं आरएचएस काय क्यू अपॉन एप्सिलॉन 0 आणि ह्याचा आरएचएस काय ह्याचा आरएचएस काय ई इंटू 4 पाय आर स्क्वेअर. ह्याचा आरएचएस काय ई इंटू 4 पाय आर स्क्वेअर आहे.
बरं, आपलं टार्गेट काय, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी टार्गेट आहे. आपलं टार्गेट काय, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. त्यामुळे ईचा फॉर्म्युला मी तयार करतो बघा. ई इज इक्वल टू काय होणार, 4πr² मल्टिप्लाय इथे केले की डिवाइडला. सो याचा फॉर्म्युला होणार क्यू अपॉन 4πε0. बघा बोलायला पण सोपं वाटतंय. 4πε0 4πε0 r². थोडक्यामध्ये हा फॉर्म्युला मी असा लिहू शकतो बघा. 1/4πε0 1/4πε0 बघा. 1/4πε आणि उरलं काय, Q/r². एवढं काय इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असते. लक्षात ठेवा, एवढी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असते. किती डिस्टन्स वरती, स्मॉल आर वरती. म्हणजे मेन स्पिअरला जर मी चार्जिंग केलं तर स्मॉल आर वरती इलेक्ट्रिक. सो स्मॉल आर म्हणजे लक्षात ठेवा डिस्टन्स आहे. किती डिस्टन्स वरती, आर एवढ्या, स्मॉल आर एवढ्या डिस्टन्स वरती. जर आपण स्पिअरच्या, चार्ज स्पिअरच्या जर इंटेन्सिटी बघितली किती असते, 1/4πε0 Q/r². दिस इज द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आउटसाइड अ चार्ज स्पिअर. चला, आता हा फॉर्म्युला क्यू मध्ये आहे. हा जर मला सिग्मा मध्ये पाय असेल तर कसं मिळणार, सरफेसच्या डेन्सिटीमध्ये. बऱ्याच वेळेला आपल्या न्यूमेरिकल लागतं. मला सांगा, बट मगाशी मी सांगितलं की याच्यावरून आपण सिग्मा बरं क्यू बद्दल काय लिहू शकतो, आपण क्यू बद्दल सिग्मा 4πr² लिहू शकतो. क्यू बद्दल काय लिहू शकतो, सिग्मा 4πr². बरोबर. सो क्यू इज इक्वल टू काय, सिग्मा इंटू 4π r कॅपिटल बघा r². आता ही व्हॅल्यू ह्यात टाकतो म्हणजे मला ई इज इक्वल टू काय मिळालं बघा, 1/4πε0. असं म्हणतच जायचं तरच ते पाठवतो. 1/4πε0. आता क्यू बद्दल मी काय लिहिणार, सिग्मा इंटू 4πr². आणि खाली काय डिवाइडला r² आहे. खाली काय डिवाइडला आहे बघा, r² आहे. बरोबर आहे. आता मला सांगा याच्यामध्ये काय काय कॅन्सल होऊ शकतं. 4π कॅन्सल झालं म्हणजे हा फॉर्म्युला काय झाला बघा, सिग्मा r². हा फॉर्म्युला काय झाला बघा, सिग्मा r² अपॉन ε0 r². ही पण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीज आहे. सिग्मा r² अपॉन ε0 r². लक्षात ठेवा, ही पण इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 हे देखील काय आहेत, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीज आहे. फक्त हा इन टर्म्स ऑफ चार्ज आहे, इन टर्म्स ऑफ सिग्मा आहे. याच्यात क्यू नाही बघा. सिग्मा म्हणजे इट इज द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच्या टर्म मधला. मेन पार्ट करताना हाच करायचा. बरोबर. हे आपलं एक्स्ट्रा सिग्मा असेल तर लगेच कन्वर्ट क्यू ची व्हॅल्यू टाकून ते आपण कन्वर्ट करू शकतो इन टर्म्स ऑफ सिग्मा. सो इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू चार्ज स्पियर. आपण शेप कुठं होता, स्पियर. चला, तर सिग्माच्या टर्म मधला म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड हा सरफेसच्या डेन्सिटी मधला आहे आणि हा क्यू मधला. हा मेन फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. 1/4πε0 Q/r². आर म्हणजे त्या स्पिअर पासून डिस्टन्स. लक्षात आलं, हे झालं. आता मला सांगा, जर तो पॉइंट पी आपण घेतला होता बघा, ऍट सरफेस ऑफ मेन स्पियर. म्हणजे यांचं म्हणणं असं आहे, ह्या पी कुठे इथं होता, आपण मेन स्पिअरच्या सरफेसवरती घेतला म्हणजे समजा इथं आणला. आता मला सांगा, इथं आणला म्हणजे काय बदललं, हा जो आउटसाइड ह्या स्पिअरच्या दृष्टीनं आउटसाइडला होता त्याला ह्या स्पिअरच्या सरफेसवरती आणला. तर लक्षात ठेवा, याचं डिस्टन्स बदललं. याचं डिस्टन्स स्मॉल आरच्या ऐवजी काय होणार, कॅपिटल आर होणार. हे थोडक्यात जर हा पॉइंट पी जर कुठं आला, सरफेसवरती आला, तर लक्षात ठेवा स्मॉल आर इज इक्वल टू काय असणार, कॅपिटल आर. ते डिस्टन्स कॅपिटल आर झालं. मग आता व्हॅल्यू टाकतो बघा, ई इज इक्वल टू, या ठिकाणी मी जर व्हॅल्यू टाकली तर आता मला याच्या ठिकाणी व्हॅल्यू टाकली तर मला सांगा याच्या ठिकाणी आपली व्हॅल्यू मिळू शकते. ई इज इक्वल टू काय होऊ शकतं सांगा मला. आता या ठिकाणी ई इज इक्वल टू काय होणार सांगा बघा. या ठिकाणी फॉर्म्युला काय आहे, सिग्मा r² आहे तसंच अपॉन ε0 r². ε0 पण r च्या ऐवजी काय टाकायचं, कॅपिटल. सरफेस वरती आल्यामुळं कॅपिटल आर आणि स्मॉल आर सेम असणार. तर स्मॉल आर ची डिव्हिड कॅपिटल आर, त्याचा पण काय स्क्वेअर आहे. हे एकमेकाला काय होणार, कॅन्सल. सो ई इज इक्वल टू सिग्मा अपॉन सिग्मा 0 होणार. काय होणार, ई इज इक्वल टू सिग्मा अपॉन सिग्मा 0. बरोबर. हा फॉर्म्युला कधी यूज करू शकतो मी, जर पॉइंट पी कुठं असेल, मेन च्या सरफेस वरती असेल तर. बरोबर. आणि मग लक्षात ठेवा, इफ पॉइंट पी इज इनसाइड द स्पियर, इनसाइड द चार्ज स्पियर, ज्याला आपण चार्जिंग केले त्याच्या आतमध्ये असेल तर काय, सर्व आतमध्ये असेल तर मला सांगा क्यू किती असतो, 0. मी आधीच सांगितलंय, तर कारण सरफेस वरती चार्ज असतात, सरफेसच्या आतमध्ये चार्जेस किती असतात, 0. मला सांगा चार्जेस 0 असेल तर ई किती असणार, 0. त्यामुळे त्याचं उत्तर काय येणार आहे, 0 येणार. त्याचं उत्तर काय येणार आहे, 0. म्हणजे लक्षात ठेवा, आपण 3 ठिकाणी पीला बघितलं. एक म्हणजे पी चार्ज स्पिअरच्या आउटसाइड असताना किती फॉर्म्युला, तर आउटसाइड असताना 3 नंबरचा आणि 4 नंबरचा फॉर्म्युला. बरोबर आहे. जर तो सरफेसवरती असेल तर काय फॉर्म्युला, सरफेसवरती असेल तर हा फॉर्म्युला.
झालं, हा 5 नंबरचा फॉर्म्युला. आणि जर आतमध्ये असेल तर आत चार्ज 0, त्यामुळे इंटेन्सिटी 0 असते. ऑलवेज इनसाइड द कंडक्टर, बरोबर, इंटेन्सिटी किती असते, 0 असते. इंटेन्सिटी किती असते, 0 असते. तर लक्षात ठेवा. दिस इज इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 आर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू चार्ज द स्पियर. त्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे टेक्निक लक्ष ठेवायचं, एक मेन चार्ज कंडक्टर आणि एक इमॅजिनरी, त्याला म्हणजे गॉशियन सरफेस. या ठिकाणी स्पियरला स्पियर इमॅजिनरी होता, कॉन्सन्ट्रिक होता, बरोबर. मी इक्वेशन जॉमेट्रीवरून एक इक्वेशन काढलं, इक्वेशन 1. त्यानंतर गॉस थेरमवर, गॉस लॉवरून इक्वेशन काढलं 2. नेहमी इक्वेशन 1 आणि 2 काय करायचं, कम्पेअर करायचं, त्याच्यावरून ई ची व्हॅल्यू काढायची. या ठिकाणी ई ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ चार्ज आहे, इन टर्म्स ऑफ सरफेस चार्ज डेन्सिटी आहे. त्यानंतर सरफेसवरती असताना आणि इनसाइड असताना. लक्षात. आता हे सगळे शब्द आणि सगळे पॉइंट्स काय तुमच्यासाठी नवीन आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळं एक 2-3दा व्हिडिओ बघा, सारखा व्हिडिओ याच्यामध्ये बघा आणि मग करा. फीच्या बाबतीमध्ये मी सूचना सांगितलेलीच आहे. लक्षात. फीच्या बाबतीमध्ये मी सूचना सांगितली आहे. आता काही ना 1-2 दिवस झालं थोडंसं गुगल पे वगैरे ऑनलाईन फी सबमिट करताना अडचण आली. त्यांनी मला फोन आणि कॉन्टॅक्ट पण केला. तर त्यासाठी आणि काही पालकांनी रिक्वेस्ट केल्यामुळं मी फक्त 20 तारखेच्या ऐवजी आता 25 सप्टेंबर पर्यंतची मी मुदत देतोय. काही जण त्याला सिरियसली घेत नाही, लक्षात ठेवा, पण हे सिरियसली घ्या. आता तुम्हाला जर समजा ऑनलाईन काही अडचण आली असेल तर मंजुनाथ सर जे आहेत ते शटरच्या हॉलला 11:30 ते 2 हे असणार आहेत. त्या ठिकाणी तुम्ही पालक किंवा विद्यार्थी जाऊन त्या ठिकाणी तुम्ही फी भरून रिसीट घेऊ शकताय. पण लक्षात घ्या, 26 तारखेला मात्र, आता हे फक्त काही पालकांच्या रिक्वेस्टमुळे तारीख ओढते, 26 तारखेपासून मात्र लक्षात ठेवा, आपल्याला प्रत्येकाला ज्यांची फी पुढची फी भरली गेलेली नाहीये त्यांनाच हे व्हिडिओज किंवा लेक्चर्स अटेंड करता येणार नाहीत. तर तसं करा लावू नका, प्लीज विनंती आहे. आपापली फी सबमिट करा, ऑनलाईन करा किंवा डायरेक्ट क्लासमध्ये जाऊन भरा. ओके.